नमस्कार. नवरात्राच्या निमित्तानं कर्तृत्ववान महिलांशी विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आजच्या या चर्चेमध्ये नुकत्याच चीनच्या गांझाऊ इथं संपन्न झालेल्या एशियाड स्पर्धेत ज्या कबड्डी संघानं सुवर्ण पदक मिळवत भारताची मान उंचावली त्या संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्नेहल शिंदे साखरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. स्नेहलजी, आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर खूप खूप स्वागत. भारताची मान अभिमानास्पदरित्या चीनमध्ये सुद्धा उंच राहिली, ही गौरवास्पद कामगिरी तुमच्यामुळे झाली. त्याबद्दल तुम्हाला आम्ही आमच्याकडून खूप शुभेच्छा देतो आणि जी कामगिरी तुम्ही करून दाखवलेली आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आमच्यासह तमाम भारतीयांना. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही ज्या वेळेला जिंकलात आणि भारतात परतलात त्यानंतर म्हणालात की घरच्यांच्या पाठिंब्याच्या शिवाय हे सगळं शक्य नव्हतं. हा घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला आणि त्यात सुद्धा कबड्डी खेळण्यासाठी कसा काय मिळाला? तुमच्या घरात तसं वातावरण आहे की तुम्हाला ही स्फूर्ती कोणाकडून तरी मिळाली? हो, नक्कीच. मी माझ्या घरातूनच मला बाळकडू खेळायचा मिळाला. कारण माझे वडील स्वतः नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट आणि माझा भाऊ फुटबॉल प्लेयर. तर मी लहान 5-6 वर्षाची असल्यापासूनच ते मला स्वतः ग्राउंडवर घेऊन जात. त्यामुळे मला ती आवड लहानपणापासूनच निर्माण झाली होती. इव्हन ते स्वतःच्या हाताने माझा डाएट बनवून देणं किंवा मला स्वतः रनिंगला घेऊन जाणं, ते स्वतः गाडीवर मी पाठीमागून रनिंग करणं, म्हणजे या गोष्टी मी लहानपणापासूनच त्यांनी माझ्याकडनं करून घेतल्या. त्यामुळे घरच्यांचा तर माझ्या माहेरकडच्यांचा तर पाठिंबा मला होताच. पण 2021 साली माझं लग्न झालं. तर लग्नानंतर देखील माझ्या पतींनी मला खूप जास्त प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मी लग्नानंतर पण माझं करिअर कंटिन्यू करू शकले आणि हे अचीव करू शकले. अगदी ही खरंच कौतुकास्पद बाब आहे की सासरी सुद्धा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे खेळ निवडल्यानंतर त्यात पुढे जाण्याची परवानगी मिळाली. त्याच्यासाठी सासरची माणसं तुमच्या पाठीशी उभी राहिली. सर्वसाधारणपणे जगभरात महिलांच्यासाठी जर कुठलं आव्हान असेल तर ते म्हणजे लग्नानंतर आपल्या आवडत्या छंदाची जोपासना करणं, आवडत्या क्षेत्रात करिअर करणं. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं कबड्डीच्या क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं तेव्हा सासूरवाडीला प्रतिक्रिया काय होत्या आणि त्यांनी जेव्हा तुम्हाला पाठिंबा दिला तेव्हा त्यांची भूमिका काय होती? हो, नक्कीच. म्हणजे माझ्या सासूबाई ह्या स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट होत्या. तर त्यांना म्हणजे माझ्या कर्तृत्वाची लग्नाआधीच त्यांना माहित होतं की मी खेळते वगैरे. तर त्यांनी जेव्हा माझे वडील लग्न ठरवायला गेलते तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मी तिला म्हणजे तिला जेवढं खेळायचंय तेवढी माझी तर तिला माझा पूर्ण सपोर्ट असेल आणि मी एक महिना कॅम्पला बाहेर असायचे. तर माझ्या वाटेच्या जबाबदाऱ्या असतील त्या स्वतः म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. त्यामुळे त्यांचा पण मला या जर्नीमध्ये नक्कीच खूप म्हणजे त्यांचा मोलाचा वाटा आहे. बिलकुल. तुम्ही नवऱ्याचं पण कौतुक केलं. त्यांच्याबद्दल आम्हाला एक 30 सेकंदात पटकन उत्तर द्या की कबड्डी खेळणाऱ्या बायकोच्या सोबत संसार करणाऱ्या नवऱ्याच्या भावना काय आहेत? हो, नक्कीच. म्हणजे खेळाडू म्हणजे थोडासा तापट स्वभाव असतो. तर माझा पण तसा आहे तापट स्वभाव. तर ते प्रत्येक गोष्टीत म्हणजे समजून घेतात, मला ऍडजस्ट करतात. आणि विशेष म्हणजे त्यांचं सांगायचं हे की ते मला स्वतः ग्राउंडवर म्हणजे मला कधी कधी कंटाळा आला की प्रॅक्टिसला जायचा कंटाळा आलाय तर स्वतः मला गाडीत बसवायचे, प्रॅक्टिस तिथं माझी होस्तोपर्यंत थांबायचे आणि मला पुन्हा घेऊन यायचे. म्हणजे माझ्या सासरपासून माझं ग्राउंडचं डिस्टन्स हे म्हणजे 1 तासाचं होतं. तर अगदी म्हणजे न चुकता न दमता संध्याकाळची त्यांची ती ड्युटीच होती की मला घेऊन जाणं, तिथे प्रॅक्टिस होस्तोपर्यंत थांबणं आणि पुन्हा घेऊन येणं. बिलकुल बिलकुल. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे अशी म्हण ऐकतो की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ही म्हण आता बदलतीये आणि कर्तृत्ववान महिलेच्या मागे सुद्धा एक पुरुष खंबीरपणे उभा असतो.
हे तुमच्या उदाहरणातून समोर आलं. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या कर्तृत्वाची चर्चा करत असताना कुटुंब कशा पद्धतीनं त्यात तुमच्या पाठीशी आहे हे सुद्धा आपल्याला या चर्चेत समोर आणता आलं. मला आपल्याला चीनच्या अनुभवाच्या निमित्तानं काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही चीनमध्ये खेळत होतात तेव्हा तिथला मानसिक दबाव कसा होता? एकतर चीन सारखा प्रदेश, तिथे फारसे पाठीराखे आपले असतीलच असं नाही, आणि समोरच्या संघाला नमवून काहीही करून भारतासाठी सुवर्ण आणणं, तो दिवस कसा होता? नक्कीच तिथल्या लोकांचं म्हणजे सांगायचं म्हटलं तर म्हणजे आम्हाला असं बरेच वेळा क्वेश्चन मार्क होता की इकडून जाताना की चीन आहे आपला म्हणजे आपल्या देशाचा शत्रू म्हणायला हरकत नाही, तर कसं आम्हाला तिथे कसं ट्रीट केलं जाईल. पण खरं ऑनेस्टली सांगायचं म्हणलं तर तिथली लोक अगदी हेल्पफुल आणि पोलाइट. म्हणजे आम्ही रात्री 2ला आलो, 3ला आलो, सकाळी आमची 5ची प्रॅक्टिस असेल तरी ते अगदीच त्या उत्साहाने आम्हाला गुड मॉर्निंग म्हणजे त्या उत्साहाने विश करणार किंवा आम्हाला काही हेल्प हवी असेल तर अगदी रात्री ते तिथे अवेलेबल असायचे. तर आम्हाला तसा काही फरक जाणवला नाही की ते चीन आहे आणि ते आपल्याला इंडियन्सला काही वेगळं ट्रीट करतायत. तर बिलकुल. त्याबाबतीत याच म्हणजे खरंच निमित्तानं आपण ज्या दिवशी सामना खेळलात आणि सामन्यातून विजय मिळवत भारतासाठी अभिमानाचा क्षण निर्माण केलात, त्या सामन्याच्या आधीची तयारी कशी होती? हो नक्कीच. आमचे एशियन गेम्सच्या आधी वर्षभर आम्ही कंटिन्यूस कॅम्पमध्ये होतो आणि मागच्या एशियन गेम्सला आपण फायनलची मॅच हरलो होतो आणि आपल्याला सिल्वर मेडल आलं होतं. तर आम्ही कॅम्पच्या पहिल्या दिवशीच म्हणजे प्रत्येक प्लेयर, आमचा सपोर्ट स्टाफ आणि कोचेस यांचं सगळ्यांचं एकच ध्येय होतं की आपलं गेलेलं मेडल आपल्याला परत आणायचं होतं, आपल्या मेडलचा कलर आपल्याला बदलायचा होता. सॉरी. बिलकुल बिलकुल. आपण उत्तर देत असताना या चर्चेला आणखीन आपण पुढे नेणार आहोत. आणि महिलांच्यासाठी क्रीडा विश्व असा खुलं आहे. अनेक क्षेत्रात त्या गेल्या काही कालावधीपासून सातत्यानं आपलं नाव सिद्ध करतात. देशासाठीचा अभिमान अधिकाधिक ठामपणे घडवून दाखवतात. कबड्डीच्या व्यतिरिक्त अशी कोणती क्षेत्र आहेत ज्यात महिला खेळू शकतात आणि जर त्यांनी करिअर म्हणून एखादं क्षेत्र निवडलं तर भविष्यात जाऊन त्याचा रोजगाराच्या दृष्टीनं काय फायदा होतो? हो नक्कीच. आता जर जवळच उदाहरण द्यायचं म्हटलं तर एशियन गेम्स मध्ये 50%पेक्षा जास्त मेडल्स हे महिलांनी आणलेले. तर असं स्पेसिफिक मला सांगता येणार नाही की हाच गेम. ती प्रत्येक गेम मध्ये महिलांनी आपल्या मेडल आणलेले, त्यामुळे ती कोणताही गेम असो ती खेळू शकते. आणि त्यांनी स्वतःला अगदी म्हणजे कमी लेखायची काहीच हे नाही, कारण ते प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला आज काम करतायत, उभं राहत आहेत. आणि हे आपल्याला लेटेस्ट उदाहरणावरनं दिसतच आहे की 50%पेक्षा जास्त मेडल्स हे आपल्या महिलांनी देशासाठी जिंकून आणलेले. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या लेखी या कबड्डी व्यतिरिक्त इतर असे कोणते खेळ आहेत की ज्यात महिलांनी आवर्जून जावं, तिथंही त्यांच्या करिअरसाठी मोठी संधी आहे? मला असं वाटतं की आपल्याकडे बॅडमिंटनला चांगला स्कोप आहे, परत स्विमिंग आहे, कबड्डी आहे. कबड्डी पण आता नेक्स्ट ह्याला कॉमनवेल्थला कबड्डी आपली येते. तर कबड्डी आहेत, असे बरेच खेळ आहेत की आपण ते जर आपली खरंच प्रामाणिक कष्ट करायची तयारी असेल तर मला असं वाटत नाही की हाच गेम किंवा तोच गेम. ती प्रामाणिक आपली कष्ट करायची तयारी असेल तर ती कोणत्याही क्षेत्रात ती नक्की यश मिळवू शकते. एक हिंदीतला शेर किंवा हिंदीतली एक म्हण आहे, त्यात असं म्हटलं जातं की पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे बनोगे खराब. हा एक जुन्या पिढीचा विचारसरणीचा पद्धतीतला भाग होता. तुम्ही खेळलात तर तुमचं काही भवितव्य नाही, तुम्ही अभ्यास केलात तरच तुमचं भवितव्य आहे. पण आता भारत बदलतोय का? आणि भारतात खेळाडूंच्या साठी सुद्धा भवितव्य आहे का? तुम्हाला हा बदल वैयक्तिकरित्या जाणवला का?
हो नक्कीच. म्हणजे मला या बाबतीत विशेष कौतुक करावं असं वाटतं ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांचं. कारण ते खेळाला आणि खेळाडूंना इतकं अप्रिशिएट करतात की आम्ही स्वतः पाहिलं की आम्ही एशियन गेम्सला होतो तर जो कोणी प्लेअर मेडल जिंकेल तर तो त्या प्लेअरला स्वतः ते पर्सनली ट्विट करून त्याचं अभिनंदन करायचे. तर ही नक्कीच आमच्या खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी गोष्ट असते की आपल्या देशाची जी मेन व्यक्ती ती आपल्याला आपलं कौतुक करते. तर ही नक्कीच आमच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी गोष्ट असते. जी आणि 2014 जी 2014च्याच नंतरच्या मुद्द्याविषयी मला आपल्याला विचारायचंच होतं. योगायोगानं तुम्ही ती चर्चा तिथपर्यंत आणलीत की सरकार बदलल्याच्या नंतर खेळाच्या बाबतीत धोरणं बदलली गेली असं सांगितलं गेलं. जे क्रीडा विश्वावरचं बजेट होतं आपलं ते जवळपास तिपटीनं वाढलं. हा पैसा तुमच्यापर्यंत कसा येतोय आणि त्यानिमित्तानं तुम्हाला मिळणाऱ्या सोयी सुविधा बदलल्या आहेत का? हो नक्कीच. आम्ही आता जे एशियन गेम्सचे कॅम्प केले त्या कॅम्पमध्ये म्हणजे इतक्या वर्षात आम्ही अगदी नॉर्मल हॉलमध्ये प्रॅक्टिस करायचो किंवा डाएट पण आमचा म्हणजे नॉर्मल असायचा. तर आता आम्ही एशियन गेम्सच्या कॅम्पमध्ये आमचं डाएट पण अगदी उत्तम रीतीचा आणि आम्ही एसी हॉल आम्हाला म्हणजे एसी हॉलमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. असं वाटत नव्हतं की आम्ही इंडियामध्ये प्रॅक्टिस करतोय. तर ह्या गोष्टी म्हणजे कम्प्लिटली आम्हाला इतक्या वर्षात टीम बरोबर फिजिओ नव्हता किंवा मसाजर नसायची, फिटनेस ट्रेनर नसायचा. तर ह्या एशियन गेम्सच्या कॅम्पला आम्हाला या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. तर नक्कीच या सगळ्या सपोर्ट स्टाफचा मेडल मिळवण्यात नक्कीच आम्हाला उपयोग झाला. बिलकुल स्नेहल शिंदे साखरे, आपण अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. त्यानिमित्तानं आम्हाला तुमचा अत्यंत अभिमान आहे. भारताला तुमच्यावर गर्व आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्ही अशाच प्रकारची कामगिरी निश्चित करत राहाल. आणि नुसती कामगिरी वैयक्तिकरित्या करणार नाही तर अशा अनेक स्नेहल शिंदे साखरे तुम्ही जन्माला घालाल, त्यांना जोपासाल आणि भारताचं क्रीडा विश्व अधिकाधिक समृद्ध कराल अशी अपेक्षा करतो. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सर. थँक्यू. एशियाडमध्ये असे अनेक मराठमोळे चेहरे चमकले ज्यांनी भारताचा अभिमान कायम ठेवला आणि भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करून दाखवली. यंदाच्या एशियाड स्पर्धेत भारतानं दणकेबाज कामगिरी केली आणि या कामगिरीच्या निमित्तानं भारतानं जगाला दाखवून दिलं की क्रीडा क्षेत्रात सुद्धा भारत आपला स्वतःचं नाणं खणखणीतपणे वाजवू शकणार आहे. याच प्रवासात महत्वाची कामगिरी बजावलेल्या ऋतुजा भोसले आपल्या सोबत आहेत. ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. त्यांच्या या कामगिरीसाठी आपण त्यांचं अभिनंदन करणारच आहोत आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या या प्रवासाची माहिती सुद्धा घेणार आहोत. ऋतुजा भोसले आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचं आपण या चर्चेत स्वागत करतोय. ऋतुजाजी, आपण मिश्र दुहेरी स्पर्धेमध्ये जिंकलात त्या क्षणाची थरारक आणि तेवढ्याच प्रकारे चित्तवेधक अशी कहाणी आम्हाला एका मिनिटात सांगा. म्हणजे जे आम्ही केलं आता एशियन गेम्स मध्ये मी आणि ते पण रोहन बोपन्ना सकट जे गोल्ड मेडल आम्ही भारतासाठी जिंकलोय ते म्हणजे एक अशी 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 गोष्ट आहे माझ्यासाठी की ते मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण की रोहन बोपन्ना हे आपल्या भारताचे लेजंड आहेत आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर खेळायसाठी माझी निवड केली, माझ्यात तो विश्वास दाखवला आणि आम्ही आमचे केमिस्ट्री एका म्हणजे आम्ही जी केमिस्ट्री ती ऑफ कोर्ट आमची जी झाली ती आम्ही ऑन कोर्ट सुद्धा दाखवू शकलो आणि भारताला हे गोल्ड मेडल जिंकून दिलं, ह्याचं खूप खूप प्राऊड आहे. बिलकुल, आम्ही तो तुम्ही जिंकलेला क्षण चित्रित केलेला आहे. तो क्षण आम्ही वारंवार या मुलाखतीच्या दरम्यान सुद्धा दाखवतोय आणि तो क्षण बघताना माझ्या अंगावर काटा येतोय. मला निश्चितच असं वाटतंय की तुम्ही जेव्हा जिंकला असाल तेव्हा तुमचा आनंद गगनात मावला नसेल. मी व्हिज्युअल मध्ये पाहतोय की प्रचंड असा आनंद तुम्ही कोर्टवरच जाहीर केलात.
रोहन बोपण्णा यासारख्या एका निष्णात खेळाडूच्या सोबत खेळताना आणि अशा प्रकारचा विजय मिळवत असताना तुम्ही कशा प्रकारची तुमची दोघांमधली संवादाची पातळी ठेवलीत, तुमचा समन्वय कसा राखलात आणि जिंकायचंच आहे हे ठरवूनच तुम्ही मैदानात उतरला असणार, यात काही दुसरी शंकाच नाही? जेव्हा रोहन आणि मी डबल्स म्हणजे जवळची प्रॅक्टिस जेव्हा आम्ही चालू केली तेव्हा आमच्या दोघांचं असंच बोलणं होतं की मेडल तर आपण आणू शकतो, पण एक एक मॅच खेळलं पाहिजे, कारण की एशियन गेम्स मध्ये ज्या आम्ही टीमशी खेळलो त्यांच्याबरोबर मी तरी त्या मुलींबरोबर मी वर्षभर कम्पीट करत राहते. आणि स्पेशली जी मुलगी आम्ही फायनल्स मध्ये खेळलो लियांग एनशो, हिच्या बरोबर मी ऑलरेडी यावर्षी 3 ते 4 वेळा सिंगल्स आणि डबल्स मध्ये खेळले आहे, तर मला ती कशी खेळते हे माहित होतं. तर कधी कधी रोहन मला सांगायचंय की आता हा मुलगा कसा खेळतो, तर मी सांगायची की मुलगी कशी खेळते, कारण की मिक्स डबल्स असल्यामुळे मुलींची काही आयडिया त्यांना नसायची आणि मुलांची काही आयडिया मला नसायची. आणि ऑब्व्हियसली रोहन खूप हाय लेवलला खेळतो आणि मला त्या लेवलची ऑपॉर्च्युनिटी रोहनमुळे मिळाली आणि मी माझा गेम एक लेवल वरती प्रोड्यूस करू शकले. तर रोहनने थ्रू आउट द वीक मला खूप छान गायडन्स दिलं आणि त्याने असं कधीच मला जाणून दिलं नाही की तो रोहन बोपण्णा द लेजंड आहे. आणि त्याने ऑफकोर्ट सुद्धा खूप छान तो हसी मजाक असं खूप करायचा, तो खूप हॅपी पर्सन आहे ऑफकोर्ट. तर ते मला ऑन कोर्ट त्याच्याबरोबर बोला, आणि तो स्वतः महाराष्ट्रात 5 वर्ष राहिलाय, तर त्याच्याबरोबर मला मराठीत सुद्धा संवाद करता येत होता. तर मला त्याने खूप कम्फर्टेबल फील करून दिलं आणि ते कोर्टवर ते दिसलं. बिलकुल बिलकुल. आणि तुमच्या जिंकण्याच्या क्षणाच्या निमित्तानं हे सगळं समोर येतच आहे आणि ते सिद्ध पण होत आहे. सर्वसाधारणपणे या प्रवासाच्या दरम्यान जेव्हा चीनमध्ये आपल्याला खेळायचं आहे, चीनमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद असेल सांगता येणार नाही, अशा प्रकारचे अनंत प्रश्न तुमच्या गाठीशी असतील. पण स्पर्धेला सुरुवात झाली तिथपासून ते तुम्ही सुवर्ण पदक मिळवलं तिथपर्यंत या स्पर्धेतला तुमचा अनुभव कसा होता, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता आणि या सगळ्याचा परिणाम हा खेळावर होतो का? नाही, डेफिनेटली. एक तर चायनामध्ये खेळणं सोपं नाहीये, कारण की कोविड व्हायच्या आधी आम्ही चायनामध्ये खूप मॅचेस खेळायचो, कारण की एशिया सर्किट हे खूप मोठं असतं आणि होतं कोविडच्या आधी. आणि ते आता परत वाढतंय, कारण की आता एशियन गेम्समुळे सगळे प्लेयर्स आता चायनाला येण्यासाठी होकार देत आहेत. पण नाही, क्राऊड आमच्या अगेन्स्ट होतं फायनलमध्ये, पण अनटिल द फायनल असं कधी वाटलं नाही, कारण की आम्ही चायनीज तायपे किंवा चायनीज प्लेयर्सची आम्ही पहिले राऊंड खेळलो नाही. पण जे डिफिकल्टीज मला जाणवले होते ते असे होते की मी सिंगल्स, डबल्स आणि मिक्स डबल्स हे तिन्ही इव्हेंट खेळत होते. तर आणि चायनामध्ये ह्युमिड असल्यामुळे बॉडीवर खूप त्रास होत होता. आणि चायनामध्ये जे कॅफेटेरिया, जे ऍथलीट्स विलेज म्हणजे कॅफेटेरिया होतं, तिथे जेवण आपल्या इंडियन्सला सूट होईल असं नव्हतं. तर हे अनेक असे चॅलेंजेस होते जे आम्हाला डे टू डे आम्हाला फेस करायचे होते. पण ऍट द एंड ऑफ इट जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळताय हे सगळे सेकंडरी होऊन जातं. आणि आम्ही एक एक मॅच वर फोकस करत गेलो आणि जसं जसं टुर्नामेंट वाढत गेली तसं मी डबल्स आणि सिंगल्स हारले, तर आणि रोहनही डबल्स हारला. तर आम्हाला एका इव्हेंटवर फोकस करण्याचा मौका मिळाला आणि ते आम्ही फुल फ्लेश त्याचा आम्ही फायदा उठवला. बिलकुल. आणि या टप्प्याटप्प्यानं तुम्ही जेव्हा सुवर्ण जिंकण्याच्या हेतूनं आणि त्या दृष्टीनं पुढे सरकत होतात तेव्हा त्याचा एक ताण पण निश्चित मनावर असणार. मला आपल्याला एक त्यानिमित्तानं असं विचारायचं आहे की हा आजवरचा जो तुमचा प्रवास घडलाय त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देताय? कारण निश्चित यशाचे अनेक बाब असतात असं म्हटलं जातं, अपयशाचं कोणीही वाली नसतो असंही म्हटलं जातं. पण आता तुम्ही जिंकला आहात म्हणून तुमचं कौतुक करणारे तुम्हाला अनेक भेटतायत. हे जरी खरं असलं तरी पण या प्रवासाच्या साथीला अनेक जण तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले असणार. मेन म्हणजे माझ्या पाठीशी मागचे 3 वर्ष जे आहेत ते आहेत केदार शाह सर, माझे कोच, माझे गुरु. मी त्यांच्या अंडर बाउन्स टेनिस अकॅडमी मध्ये मागचे 3 वर्ष झालं प्रॅक्टिस करतेय. आणि माझी फुल टीम जी बाउन्स टेनिस अकॅडमी मध्ये आहे. आणि मेन म्हणजे माझे स्पॉन्सर्स मिस्टर पुनीत बालन ग्रुप,
ज्यांनी मला लास्ट इयर मला स्पॉन्सर करण्याचा निर्णय केला आणि तेव्हापासून माझं जे ग्रोथ झालंय ते अपवर्ड ग्रोथ झालंय. माझं सिंगल्स रँकिंग वर्ल्ड मध्ये, डबल्स रँकिंग हळूहळू वर येत आहे आणि हे जे मोठं यश आता मिळालंय गोल्ड मेडलचं, ते तर सगळ्याच ऍथलीटचं ड्रीम असतं. आणि पण ह्या माझी जी टीम आहे त्याच्यामुळे ते मुमकिन झालं. आणि हे टीमचं झालं. आणि मेन म्हणजे तर माझे आई वडील आणि माझा नवरा, हे हे 3 जण असे आहेत हे जे माझे स्ट्रॉंग पिलर्स आहेत. आणि ते माझ्या जर्नी म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासूनच माझे आई वडील तर आहेच. आणि माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली जातात. आणि तो स्वप्नील स्वतः रणजी महाराष्ट्रासाठी खेळायचा. तर त्यालाही स्पोर्ट्स मधले उतार चढाव खूप कळतात. आणि आता ही जे आता नावं घेतली मी, हे माझे सर बाउन्स टेनिस अकॅडमी, पुनीत सर, माझे आई वडील आणि माझा नवरा, हे असे व्यक्ती आहेत जे काही अप अँड डाऊन झालं माझ्या करिअरमध्ये, मी खूप हारले किंवा खूप जिंकले तरी ते तशाच प्रकारे मला ट्रीट करतात जे एका व्यक्तीला गरजेचं असतं. आणि बिलकुल. त्याच्यासाठी या तुमच्या वाटचालीमध्ये तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केलात. एक आहे सातत्यपूर्ण खेळ आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रायोजक. मला पहिल्यांदा या सातत्यपूर्ण खेळाच्या निमित्तानं आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की टेनिसच्या खेळामध्ये बऱ्याचदा असं आपण ऐकतो की दुखापती होतात. एकूणच सगळ्याच क्रीडा क्षेत्राच्या साठी हे लागू आहे तसं म्हटलं तर. पण टेनिस क्षेत्रामध्ये ज्या वेळेला दुखापतींची एक छोटीशी गोष्ट सुद्धा एक स्पर्धा तुम्हाला दूर करू शकते. आता जे उदयोन्मुख टेनिसपटू आहेत, ज्यांना उद्या भारताच्यासाठी सुवर्ण जिंकायचं आहे, ज्यांना ऑलिम्पिक जिंकायचं आहे, त्या सगळ्यांना तुमचा सल्ला खास करून शारीरिक स्वास्थ्य जपण्याच्यासाठी काय आहे? मेन म्हणजे न्यूट्रिशन. आजकाल न्यूट्रिशनचं खूप महत्व वाढलंय. आणि मी कालच एक माझे जे न्यूट्रिशन पार्टनर आहेत फास्ट अप, त्यांच्याबरोबर एक मुलाखत केली आणि आम्ही न्यूट्रिशनचं महत्व त्याच्यात खूप बोललो. आणि तुम्ही काय खाता, किती खाता आणि मॅचच्या आधी किती खाता, प्रॅक्टिसच्या आधी किती खाता, ह्याचा खूप महत्व असतो. आणि मेन म्हणजे आहे रिकव्हरी. तुम्ही किती तास झोपता, म्हणजे तुम्हाला तुमची प्रॉपर रिकव्हरी रेस्ट आणि प्रॉपर रिकव्हरी फूड हे तुमचं गेलंच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि बिलकुल. ऋतुजा, फार इंटरेस्टिंग मुद्द्यावर आपण आहात. मला पटकन विचारायचं आहे की सर्वसाधारणपणे एका टेनिसपटूनी दिवसभरात कोणकोणत्या टप्प्यावर काय काय खाल्लं पाहिजे? प्रोटीन्सला महत्व द्यायचं का इतर काही आहारात गोष्टी असल्या पाहिजेत? एक जरा मिनिटभरात आपण सांगू शकाल? सर्व प्लेयरचं आहार त्यांच्या बॉडी टाईपवर आणि त्यांच्या खेळावर जातो. तर हे खूप सांगणं अवघड होईल की किती प्रोटीन आणि किती कार्बोहायड्रेट खाल्लं पाहिजे. पण एक जर का उदाहरण दिलं तर एक बॅलन्स्ड मील, एक प्रॉपर प्रोटीन, प्रॉपर कार्बोहायड्रेट, प्रॉपर फायबर्स हे सगळेच गेले पाहिजे. पण ते अकॉर्डिंग टू द बॉडी टाईप गेलं पाहिजे. तर माझी बॉडी टाईप लीन असल्यामुळे आणि माझा इंजरीज जास्त होतात म्हणून माझा इंटेक प्रोटीनवर जास्त असतो. कारण की मी रेड मीट खात नाही, मी फक्त चिकन आणि फिश खाते. तर मला बेसिकली प्रोटीन हे रिकव्हरीला खूप हेल्प करतं. तर माझा आहार जास्त प्रोटीन वर फोकस असतो. पण दर ऍथलीटचं त्यांच्या गोल आणि त्यांच्या स्पेसिफिक बॉडी टाईपवर असतो. जी ऋतुजा, या चर्चेमधला आता पुढचा एक मुद्दा आहे तो आहे प्रायोजकांचा. गेल्या काही काळात आपण असं पाहतो आहोत की भारतात क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याच्यासाठी सरकारनं धोरणं बदलली आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रायोजक सुद्धा मोठ्या संख्येनं येत आहेत. सर्वसाधारणपणे एखादा प्रायोजक आपल्याला मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे याच्यासाठी खेळाडूंना काय करावं लागतं? स्पॉन्सर्स हे म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा मी पार्ट नाहीये. होपफुली आता ते चेंज होईल अशी माझी खूप अपेक्षा आहे आणि मग मी तुम्हाला अजून त्याच्या बाबतीत सांगू शकेल. पण जे माझे स्पॉन्सर मिस्टर पुनीत बालन आहेत त्यांनी माझं पोटेन्शियल बघितलं आणि मी मागचे काही वर्ष इंडियाच्या टॉप 3 मध्ये असल्यामुळे त्यांना असं वाटलं की मी पुढे जाऊन काहीतरी मोठं करू शकते. तर हे खूप विश्वासाची गोष्ट पण होऊन जाते. कारण की टेनिसमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप महागाचं पडतं आणि प्रायव्हेट सेक्टर मधून जे लोक असतात ते थोडेसे हिचकिचात, म्हणजे थोडंसं मागे बघतात की किती आपण इन्व्हेस्ट करू शकतो. कारण की वर्षभराचा खर्च खूप असतो. ऑलमोस्ट 80 ते 85 लाखाचं वर्षाचं बजेट असतं.
तर ते स्वतः करणं, स्वतः एक प्लेअरला करणं, आणि ते पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये खूप अवघड होतं. तर जे पुनीत सरांनी माझ्यासाठी केलंय, त्यांनी ऑलमोस्ट माझा अर्धा भार कमी केला माझ्या आई वडिलांचा. कारण की नाही म्हटलं तरी खूप कठीण आहे हे करणं, एवढा पैसा कुठून आणणार. बिलकुल. तर आय थिंक आणि एकदा ते स्पॉन्सर मिळालं तर आय थिंक की तुम्ही तुमचा परफॉर्मन्स अप ठेवला पाहिजे. तुम्ही त्यांचा जो विश्वास त्याने तुमच्यात दाखवलाय तो तुम्ही जर का कायम ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर होऊ शकतं. बिलकुल. या स्पर्धेत आणि एकूणच भारताच्या क्रीडा स्पर्धेमध्ये जी जी मंडळी भाग घेत आहेत त्यांच्या प्रोत्साहनाच्यासाठी आसपासचं वातावरण बदलताना तुम्हाला दिसतंय का? लोकांचा दृष्टिकोन हा एक भाग आहे आणि सरकारचा दृष्टिकोन हा दुसरा भाग आहे. दोन्ही बाबतीत तुमचा अनुभव एक सर्वसाधारणपणे गेल्या 10 वर्षात काय बदललेलं तुम्ही अनुभवताय? मेन म्हणजे स्पोर्ट्स इंडियामध्ये वाढतंय हळूहळू, इस्पेशली टेनिसची ग्रोथ होतीये आणि लोकांना आता हळूहळू टेनिस मध्ये पण इंटरेस्ट येतोय. आपल्या भारतात क्रिकेटला खूप महत्व दिलं जातं. तर जेवढं फंडिंग क्रिकेटला मिळतं तेवढं बाकीच्या स्पोर्ट्सला मिळत नाही. पण आता एशियन गेम्स मध्ये हे पहिल्यांदा इंडियन कंटेंजंटने 107 मेडल्स जिंकलेत आणि आता बरेच लहान मुलं आहेत ज्यांना स्पोर्ट्स घ्यायचंय. आणि मग कसं घ्यायचं, आता गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आहेत आणि टेनिस तर बोललं तर असोसिएशन, MSLTA झालं, आयटा झालं, हे टॅलेंट हंट अशा सारख्या गोष्टी करतात जिथे रुरल एरिया मधून पण प्लेयर्सला टेनिस असा एक एक्सपेन्सिव्ह गेम खेळण्याची संधी मिळते. कारण जी. की तिथे प्लेयर्स आले, त्यांचं टॅलेंट असलं तर ऍटलीस्ट फेडरेशन कुठून तरी त्यांना कसं तरी सपोर्ट करायचे प्रयत्न करतायत. आणि हे खूप बदललंय. जेव्हा चालू केलं होतं तेव्हा हे एवढे ऑपॉर्च्युनिटीज नव्हते आणि आता ते ऑपॉर्च्युनिटीज बदलतायत. आणि बिलकुल. आय थिंक एशियन गेमचे हे 107 मेडल्स त्याचं खूप मोठं भागीदार असणार आहे. कारण की आमच्या घरातच माझी एक माझ्या चुलत भावाची मुलगी आहे जी आता आहे 7 वर्षाची. तिला टेनिस म्हणजे तिला स्पोर्ट्सचं काहीच हे नव्हतं, पण आता नेमकं तिने बॅडमिंटन लावायला आणि मी गोल्ड मेडल जिंकायला ही अशी वेळ झालीये की आता तिला त्याच्यात काहीतरी करायचंय. आता ती बिलकुल. 7च वर्षाची पण ती स्वतः बोलतेय. तर आय थिंक हे खूप बदलणार आहे आणि हे 107 मेडल ह्याचं प्रूफ आहे. बिलकुल बिलकुल. आणि मी तर असं म्हणेन की एशियाडच्या स्पर्धेमध्ये जी 107 पदकं आपल्याला मिळालेली आहेत ती केवळ आणि केवळ पदकं नाहीत, हे नवे 107 आदर्श समाजाच्या समोर उभे राहिले आहेत. ऋतुजा, तुम्ही पण त्यातल्या एक आदर्श आहात आणि तुमच्याकडून, तुमच्या या खेळाकडे पाहून अनेक टेनिसपटू भारतात जन्माला येतील. ते अशी असंख्य सुवर्ण पदकं भारताला मिळवून देतील. आपण आत्ता केवळ एशियाड पुरतेच मर्यादित हा परफॉर्मन्स ठेवणार नाही आहोत, ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताची दिमाखदार कामगिरी करून दाखवणार आहोत. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. संपूर्ण जय महाराष्ट्रच्या या टीमकडून आम्ही तुमचं प्रचंड कौतुक करतो. भारतासाठी तुम्ही अभिमान आहात आणि हा अभिमान तुम्ही कायम ठेवाल अशी आमची अपेक्षा आहे. तुर्तास वेळात वेळ काढून तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. थँक्यू सर. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून देणाऱ्या या कार्यक्रमात तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.